पहिले षटक गिरीश भोईर आदलसाठी सज्ज झालेलं आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट मध्ये आहेत. मिड विकेट रिझन मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळतात. पहिलाच चेंडू आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डायव्हर्ट होतोय, या निघून जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रतीक नाईक. का त्या समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र जिथे खेळायचा होता तिथे त्याला खेळता आलेलं नाही. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक कार 4 व्हीलर प्रतीक नाईकच्या नावे. चौकार आणि चौकारने या मोहित घरत आपला अकाउंट ओपन करताना या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही, प्रॉपर टायमिंग साधता आली नाही. स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताळणी ऑफ कटरचा मारा आपण पाहतोय. चांगल्या चेंडूने चकित केलेला आहे फलंदाजाला. मिनेशिलन जेव्हा कार्यालय संघाने हा सामना जर जिंकला तर या संघासाठी ग्रामपंचायत सदस्य कार्यालय कुणाल पाटील साहेबांकडून आजची मेजवानी असणार आहे. कुणाल पाटील साहेबांनी या कार्यालय संघाला ऑल द बेस्ट दिला आणि त्यांच्याकडून मेजवानी देखील असणार आहे. यामध्ये मिस्टाईम पाटकर चेंडू हॉलमध्ये शतक्षिक चेंडू खाली झेल आणि पहिला फलंदाज फेलला पहिला हादरा बसतो. इथे मात्र कार्यालय संघाला फलंदाज प्रतीक नाईकच्या रूपाने. न्यू बॅटर शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइक जेथून पडलेला तर मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रतीक नाईक बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतो धर्मराजा चषकामधील गेल्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक जेथून पडला तर आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. ब्रेक थ्रू मिळेल गिरीश भोईर याने आपल्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. कार्यालय संघाची 6. पहिले षटक मार्गस्थ आहे. पावलवेचं पहिली षटक आणि पावलवेच्या पहिल्या षटकामधील पुढील चेंडू. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या चेंडूच्या हाताळणी निर्धाव चेंडूची समाप्ती. निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती. या पहिल्या षटकात समाप्तीनंतर मिनेशिलन जेव्हा कार्यालय संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बॉल टू रन इक्वेशन 6 चेंडूमध्ये 6 धावा. मात्र एक महत्वाचं विकेट देखील प्रतीक नाईकच्या रूपाने मिनेशिलन जेव्हा कार्यालय संघाने गमावलेलं आहे. मिनेशिलन जेव्हा कार्यालय संघाने हा सामना जर जिंकला, हा सामना जिंकून जर टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलं तर कार्यालयाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुणाल पाटील साहेबांकडून आजची मेजवानी त्यांना दिली जाईल. कुणाल पाटील साहेब देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून हे आव्हान केले गेले आहे की कार्यालय संघाने हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी आजची मेजवानी असणार आहे. आकाश वारघडे पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. तर आकाश वारघडेचा सामना करेल फलंदाज मोहित घरत. पावड्याच्या षटकानंतर विखुरली शतरक्षण पाहायला मिळते. डीप मध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. मात्र अजूनही 4 शतरक्षक 30 षटकांमध्ये त्यामध्ये थर्ड मॅन फाईन लेग पॉइंट कव्हर पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये.
शेलार संघाची पाठीराखी मोठ्या संख्येने आपण बघतोय आमच्या व्यापीठाच्या उजव्या बाजूला आणि प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर ते जल्लोष देखील करताना पाहायला मिळत आहेत. आकाश वारगडे बॉलिंग ट्रॅकवर तर सामनागर फलंदाज मोहित घरात. इथे मात्र बॅकफुलला जाऊन शपून फटका केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी या धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाज मोहित घरात यायला. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. क्वालिफायचा सामना आपण बघतोय या मिनिशिलोना जयबजरंग कारिवली विपक्ष जयबजरंग पॉवर शेलार या दोन संघामध्ये. आकाश वारगडे सामनाकरी फलंदाज जतीन पाटील. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या लॉंग ऑन रिझन मध्ये. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 8 धावा. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पूर्णपणे बेट चकित केलेला आहे फलंदाजाला. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 8 धावा. आकाश वारगडे मिस्ट्री गोलंदाज आहे आपण पाहतोय आणि आकाश वारगडे समोर खेळताना नक्कीच खबरदारी घ्यावी लागते फलंदाजांना. इथे मात्र उंचावर हा फटका केला. मिस टायमिंग. सचिन चेंडू खाली. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. दुसरा हादरा इथे मात्र कारिवली या संघाला. फलंदाज बाद होताना आपण पाहतो पहिला फलंदाज प्रतीक नाईक बाद झाला होता. त्यानंतर बाद होताना आपण पाहतो मोहित घरत टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलमीचे फलंदाज डगॉटच्या आसऱ्याला. जतीन पाटील खेळपट्टीवर आले. त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज होता मात्र पप्या खारीक खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. बॅगी ग्रीन कॅप पप्या खारीकची नेहमीच ओळख बनलेली आहे. ऑस्ट्रेलियन प्लेअर अशा प्रकारे या कॅप कसोटीमध्ये वापरतात आणि ही कॅप आपण पाहतो या पप्या खारीकच्या डोक्यावर अनेक वर्षापासून आपल्याला पाहायला मिळते. सिक्सर किंग ऑफ कारिवली पप्या खारीक मैदानामध्ये. गोलंदाज आकाश वारगडे पुन्हा एकदा सज्ज होताना राईट ओव्हर द स्टंप. इथे मात्र कटरचा चांगला वापर आपण पाहतोय. या खरं तर लेग स्पिन आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. निर्धाव चेंडू या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर मिनिशिलोन जयबजरंग कारिवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद फक्त आणि फक्त 8 धावा. 4च्या सरासरीने कासव छाप गतीने कारिवली संघाने धावपलीकडे धावा झळकवलेल्या आहेत. इथून मात्र धावांचा वेग मिनिशिलोन जयबजरंग कारिवली संघाला वाढवावा लागेल. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतो या मिनिशिलोन जयबजरंग कारिवली विपक्ष जयबजरंग पॉवर शेलार या दोन संघामध्ये. दोन्ही संघ तगडे संघ आहेत. दोन्ही संघ मातबर संघ आहेत. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. मात्र सध्या तरी 2 षटकाचा विचार केला तर शेलार संघाचं पारड पूर्णपणे जड पाहायला मिळतं. मात्र अजून इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि मैदानामध्ये या मोठे फटके खेळणारे दोन्ही फलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक जतीन पाटील तर दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग ऑफ कारिवली पप्या खारीक भावेश पाटील होते बॉलिंग ट्रॅकवर. उंच प्रवासा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर भावेश पाटीलचा सामना करेल फलंदाज जतीन पाटील. 2 षटकाची समाप्तीनंतर इनफ टोटल मात्र धावपलीकडे पाहायला मिळत नाही. इथून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण बघतो जतीन पाटील आणि या पप्या खारीकच्या रूपाने. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 3रे षटक करण्यासाठी आलेला आहे. तर सामना करेल फलंदाज जतीन पाटील. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलेला आहे. एकात आणि अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. गिरीश भोईर कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. धावसंख्या सिंगल ने वाढते 9 वर पोहोचते. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळत आहे.
त्याचं कारण अचूक गोलंदाजी इथे मात्र शेलर संघाकडून केली जाते. इथे ऑन साइडला मिड रिजन मध्ये इथे देखील खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळते. चेंडू निघून जाते सीमा पार इसे कहते 1-2 का 4 चौकार. पाहायला मिळतं आणि या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 13 वर पोहोचते. 2-13 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना भावेश पाटील तिसऱ्या षटकात आलतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातो. या सचिनच्या डोक्यावरून मस्तपैकी दस्तक देणारा हा षटकार. आवाज वाढतोय आणि निर्धाव चेंडू गेल्यानंतर विकेट गेल्यानंतर मात्र आपण पाहतोय उजव्या बाजूला आवाज वाढताना पाहायला मिळते. कारण उजव्या बाजूला आपण पाहतोय शेलार संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत, मात्र कारिवली संघाचे समर्थक देखील आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 19. इथे प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोलर रिझन मध्ये. फक्त एकच धावगणीची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 20 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतो मिनी शिलवण जयबजरंग कारिवली विपक्ष जयबजरंग पॉवर शेलार या दोन संघामध्ये. सध्या तरी आपण बघितलं तर या इनिंग मध्ये 2 चौकार 1 षटकाचा अपवाद वगळला तर मिनी शिलवण जयबजरंग कारिवली संघाच्या फलंदाजांना जयबजरंग पॉवर शेलार संघाच्या गोलंदाजांनी शांत ठेवलेलं आहे. भावेश पाटील यावेळी सामनाकर फलंदाज भावेश पाटील याचा जतीन पाटील. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळेल वायरचे प्राय अव्वांतर आणि अव्वांतर धावने कारिवली संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. 21 धावा. तिसरे षटक प्रगती पदावर भावेश पाटील तिसरे षटकात आलताना तर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज जतीन पाटील. जतीन पाटीलकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मात्र ते मोठे फटके कधी येतील याची प्रतीक्षा नक्कीच कारिवली संघाच्या पाठीराख्यांकडून देखील केली जाते. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत तरी वंचित ठेवलेलं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये फटकटाना गोलंदाज 55 वाईट अव्वांतर धाव वाढतोय. पण या अगोदरचा चेंडू आपण बघितलं तर डाऊन द लेग स्टंप आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आउटसाइड ऑफ स्टंप. बॅक टू बॅक हा दुसरा वाईट. संघाची धावसंख्या 22 धावा. तिसरे षटक प्रगती पथावर भावेश पाटील राईट मोर द स्टंप. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे. हे छोटा तीर आहे लेकिन घाव गंभीर करताय षटकार. धाव प्लेकर 28 आपण बघा शॉर्ट पॉकेट डायनामिक छोटा पॅकेट बडा धमाका मोठा फटका आपण पाहतो. जतीन पाटीलच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. 28 धाव प्लेकर पाहायला मिळतात. एक चांगली जोडी मैदानामध्ये आणि जोडी करून कारिवली संघाच्या पाठरेखांना संघ नायकाला देखील भरपूर अपेक्षा असणार आहेत. जतीन पाटील गेल्या वर्षीच्या धर्मराजा चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट झालं होतं. आकर्षक बाईक त्यांनी पटकावली होती आणि यंदाच्या धर्मराजा चषकामध्ये सिटी फॉर्मेट मधून खेळताना चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडून मिस स्पोर्ट्स विरुद्ध त्यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. मात्र तो बाजल्यानंतर चॅलेंज संघ बॅकफुटला पाहायला मिळाला होता. तो जतीन पाटील सध्या आपण पाहतो आपल्या गावच्या संघाकडून खेळताना 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना निर्णायक लढत निर्णायक सामना आपण पाहतो कारिवली विपक्षी शेलार या दोन संघामध्ये.
भावेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज जतीन पाटील. मागील चेंडूवर उत्तुंग षटकर त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. भावेश टू जतीन. इथे पोस्ट केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सचिन भोईर सेफ हँड आणि इथे मात्र विकेटचा पतन. फलंदाज बाद जतीन पाटील याची केली संपुष्टात. मिनिशिलन जबरदस्त कार्यालय संघाचा. दरम्यान फोर्टीफायचे उत्कृष्ट हार्ड हिटर फलंदाज सुनील गुलवे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नानकर इथे जी फोर्टीफायची स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक सुनील गुलवे यांनी पटकावलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक विजय गुलवे यांनी पटकावलं होतं. त्या चषकाचा उपविजेता संघ निंबोली संघ राहिला होता. त्या चषकावर गोंदवली संघाने नाव कोरलं होतं. वेलकम सुनील गुलवे, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांनी समाप्त झाले. 3 षटकांनी समाप्तीनंतर धावसंख्या 28. आता मात्र या इनिंग मधल्या शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समाधान पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. न्यू बॅटर विवेक नाईक नॉन स्ट्रायकिंगला मात्र सामनावीर फलंदाज पप्या खारीक. इथे मात्र प्ले ऑन मिस. पहिल्या चेंडूवर निर्धावनी सुरुवात करताना गोलंदाज समाधान पाटील. पप्या खारीक आणि विवेक नाईक यांच्याकडून भरपूर अपेक्षा आता असणार आहेत कारण अजून इथून 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि यात कमीत कमी 3 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. इथे मात्र ऑन साइडला मिड रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एका धावेपेक्षा अधिक नाही, फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. या सिंगल संघाची धावसंख्या 29 आपण पाहतो. या पहिल्या चेंडू पासून टिचून गोलंदाजी इथे मात्र जबरदस्त पॉवर शेलर संघाच्या गोलंदाजाने केलेले आहे. खूपच कमी मोठे फटके या इनिंग मध्ये पाहायला मिळालेले आहेत. समाधान पाटील राईट मोर द स्टंप. इथे लॉर फुटा चेंडू होता, त्याचा देखील फायदा उचलता आलेला आहे फलंदाजाला. विवेक नाईक सिंगल रन्स पूर्ण करतो. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघाची धावसंख्या पोहोचते 30 वर. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकांमधील काही करण्यासाठी आता मध्ये कार्य संघासाठी या 3 चेंडूचा शेवटचा खेळ शेष आहे. 3 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके खेळावे लागतील एक सन्मानजनक स्कोर पर्यंत जर कार्य संघाला पोहोचायचं असेल तर. इथे वाईट यॉर्कर 20 मध्ये चेंडू खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील फलंदाज पूर्ण करतात. कारिवली संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते 32 वर. शेवटच्या षटकामधील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. $32 लॉस फॉर द 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. समाधान पाटील शेवटचे षटक शेलार संघाकडून हाताळतोय. सामनावीर फलंदाज पप्या खारीक. यावेळी मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा बार. सिक्सर किंगच्या बॅटवर सिक्सर. हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. प्रेमनाथजी गुळवी आणि मंगेशजी गुळवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या दोघांचं या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. बर्थडे बॉय प्रशांत गुळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष निंबवली गावाचा. हा जल्लोष तर होणारच आहे. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडू. संघाची धावसंख्या 38. 38 धावा धावल्यावर पाहायला मिळतात. समाधान पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा पप्या खारीक.
इथे मात्र दिशेमध्ये फरकटताना फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, जास्त चेंडू दूर ठेवला जातोय. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 39. शेवटची षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. यावेळी मात्र समोर खेळल्या 20 मध्ये कॉर्नर रिझन मध्ये दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय, मात्र फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे या पहिल्या डावामध्ये मिनेशिलन जयवजन कारिवली संघाने आपल्या धावपळीवर धावा जोडल्या त्या 40-10च्या सरासरीने आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जयवजन पॉवर शेलार या संघासमोर. तर मित्रांनो, आज बर्थडे बॉय प्रशांत गुळवी यांचा वाढदिवस आहे. निंबोली संघाचे हार्ड हिटर प्रशांत गुळवी आणि त्यांचा बर्थडे आपण सेलिब्रेट करणार आहोत. वाढदिवस आपण साजरा करणार आहोत व्हीआयपी राईजवर. डीजे मास्टर आपण देखील पूर्णपणे सज्ज राहायचं आहे आणि कॅमेरामॅन आपण फोकस करायचं आहे. आज प्रशांत गुळवी यांचा वाढदिवस आहे मित्रांनो. आज 17 डिसेंबर. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्विंटन डिकॉक दक्षिण आफ्रिकेचा सलामीर याचा जन्म 1992 मध्ये त्याचा जन्म झाला होता. त्याच्या नवी टीम इंडिया विरुद्ध 3 शतके झळकवण्याचा विक्रम आहे आणि इथे प्रशांत गुळवीचा हा वाढदिवस साजरा केला जातोय. तर डीजे आपण सॉन्ग प्ले करायचं आहे. गुळवी याला वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल के दिन हो 50,000. प्रशांत गुळवी यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. नक्कीच एक शांत संयमी व्यक्तिमत्व आपण पाहतोय या प्रशांत गुळवीच्या रूपाने आणि त्यांचा जो वाढदिवस आहे आणि वाढदिवस इथे आमच्या व्यायामशाळेजवळ साजरा केलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख हार्दिक शुभेच्छा. तर बोलू आपण सामन्याकडे. मिनेशिलन जयवजन कारिवली संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये आपल्या धावपळीवर धावा जोडल्या त्या 40.10.00च्या सरासरीने आणि 41 धावांचं आव्हान नाही. ते मात्र जयबजरंग पॉवर शेलार संघासमोर उभं केलेलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी टाळ्यांच्या गजरात संयोजक मैदानामध्ये दाखल होताना आपण बघतोय. एक चांगली लढत प्रेक्षकांना अपेक्षित आहे, कारण 41 धावांचं तरी लक्ष असलं तरी मात्र कारिवली संघाकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे, हे देखील विसरून चालणार नाही. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतोय.
विजय भोईर विथ सचिन भोईर. विजय भोईर यांनी पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावलं होतं. अतिशय उत्कृष्ट इनिंग त्याची पाहायला मिळाली होती. दरम्यान आतिश भोईर निंबोड यांच्याकडून प्रशांत गुळवी यांच्यासाठी वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा दिल्यात. त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आतिश भोईर देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून प्रशांत गुळवीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. तसेच या स्पर्धेसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. मोहित घरत बॉलिंग ट्रॅकवर फ्रंट गोलंदाज, तर मोहित घरतचा सामनागर फलंदाज सचिन भोईर. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू, अगदी यॉर्करचा चेंडू, बुंध्यात चेंडू हाताला गेला होता. सचिन भोईर आपण बघतोय TTPL मध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, BPL मध्ये देखील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड त्यांनी पटकावले आहेत. आणि तो फलंदाज सध्या फलंदाजी करताना आपल्याला स्ट्रायकर इनला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्रायकरला पाहायला मिळतोय विजय भोईर, मॅन इन फॉर्म. या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. मोहित घरत इथे मध्ये गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. पॅटर्न शॉट, वंडर बॉब सेलरच्या बॅटबॉलला निघालेला वंडरफुल षटकार. देखील पाहिला बैठक शॉट, घुटना टेकवर सिक्सर देख. षटकाराने डॅसिंग अंदाजाने सचिन भोईर यांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाचं देखील अकाउंट ओपन होताना आपण बघतोय 6 धावेने. 41 धावांचं लक्ष्य आणि 41 लक्ष्याचं पाठलाग अजयबजरंग पॉवर शेलर संघ करताना पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ मोहित घरत, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करत पुन्हा एकदा फलंदाज सचिन भोईर. यावेळी मात्र चेंडूला विरकावून दिला. हो 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 हो, सुरेख झेल आणि ते मात्र समाप्त होते फलंदाज सचिन भोईरचा खेळला. कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जतीन पाटील उडतो जतीन. कारण जतीन पाटील स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये तैनात होता आणि जवळजवळ लॉंग लेग रिझन कडे जाऊन त्यांनी हा झेल उजव्या अजून खूप मोठा पल्ला त्यांनी पूर्ण केला होता. रनिंग झेल आणि इथे मात्र समाप्त झालेला शेलरचा वंडर बॉय सचिन भोईरचा खेळ. पहिला विकेट सचिन भोईरच्या रूपाने. न्यू बॅटर आता मध्ये मैदानामध्ये जातोय ललित गुंदोलकर. शॉर्ट पॉकेट डायनामाइक ललित गुंदोलकर आता मात्र वन डाऊन पोझिशनला पाहायला मिळतोय. मोहित घरत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोड स्टंप गोलंदाजी करताना. इथे विकेट हा चेंडू होता. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते. झेल घेतल्यानंतर आता मात्र कारेली संघ पूर्णपणे चार्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारेली संघ देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाही याचा संकेत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 6, 41 धावांचं आव्हान जर असले तरी कारेली संघाने देखील आता मात्र पूर्णपणे कंबर कसलेले आहे. फ्रंटलाईन गोलंदाज, स्थापित गोलंदाज नेहमीच मोहित घरत याने या कारेली संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. ब्रेक थ्रू देखील मिळवून दिलेला आहे. मात्र त्या ब्रेक थ्रू मध्ये आपण पाहिलं तर जतीन पाटील याचा मोठा वाटा आहे. इथे चेंडू जातो यात पॉइंट रिजन मध्ये थोडंसं मिसफिल पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने घ्या संघाच्या धावफलक मध्ये 1 ने बदल होते. धावसंख्या सिंगल वाढते. धावफलकावर पाहायला मिळते ती 7 धावा. पहिले षटक मार्गस्थ आपण सामना बघतोय मिनेशिलोन अजयबजरंग कारेवली विपक्ष अजयबजरंग पॉवर शेलर या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील आजच्या सायंकाळच्या 17 मधील शेवटचा सामना आपण पाहतोय.
पहिले षटक प्रगतीपात्र पहिले षटकातील तो गोलंदाज मोहित घरत कार्यालय संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज. इथे मात्र अतिशय चांगल्या चेंडूची हाताळणी आणि इथे मात्र आपण बघूया षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकात समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर जबरदस्त पावस याला संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1-7 धावा. ललित गुंदोलकर आणि विजय भोईर ही जोडी मैदानामध्ये. सचिन भोईर बाद झालेले 7 धाव धावपैकीवर पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक भोईर आता मात्र सज्ज होताना. प्रतीक नाईक माफ करा प्रतीक नाईकचा सामना करेल फलंदाज ललित गुंदोलकर. पहिलं षटक मोहित घरे त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले कारण फक्त 7 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. षटकार खर्च केल्यानंतर देखील फक्त 7च धावा त्यांनी खर्च केल्यात आणि महत्वाचा विकेट सचिन भोईर जो धोकादायक ठरू पाहत होता त्याचा अडचण देखील त्यांनी दूर केलेला आहे. प्रतीक नाईक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना दुसरे षटक त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे तर त्याचा सामना करेल फलंदाज ललित गुंदोलकर. यावेळी मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथे मिशान फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत हे आपण पाहू शकता. तालमेल पाहायला मिळत नाही दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असंच म्हटलं जाऊ शकतं कारण कॉलिंग पाहायला मिळत नाही. पहिले तू मी गाडी छूट गई. कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेटसाठी जेवढे महत्वाचे आहे तेवढी या झेल घेण्यासाठी देखील कॉलिंग महत्वाचे आहे. मात्र कॉलिंग दोन्ही क्षेत्रक्षामध्ये पाहायला मिळाले नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतो या दोन्ही क्षेत्रक्षाच्या मधून चेंडू निघून जाते सीमापार चौकाराने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करते 11 वर पोहोचते. प्रतीक नाईक नक्कीच थोडासा निराश असेल कारण पहिल्या चेंडू विकेट घेण्याची संधी त्याला आली होती. इथे या समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू होतो फांड रिझल्ट मध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 12 वर 41 धावांचा आहे. आपण सामना पाहतो मिनेशिलन जबरदस्त कार्यालय विपक्ष जबरदस्त पॉवर शेलार या दोन संघामध्ये. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. युट्यूबचे संलग्न तसेच मैदानावर असलेल्या क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. दुसरं षटक मार्गस्थ प्रतीक नाईक दुसरं षटक बदलते तर प्रतीक नाईकाचा सामना करेल फलंदाज विजय भोईर. इथे मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे फुल पॉवरफुल आणि चेंडू होते बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमाशा गोल षटकार. या थोडा वेळ शांत होते ते आता मात्र जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात कारण षटकर विजय भोईरच्या बॅट होताना षटकर संघाची धावसंख्या येतोय आकार धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते ते धावपैकीवर 18 धावा. 41 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो जबरदस्त पॉवर शेलार संघ सुरू असलेला सामना आपण पाहतो मिनेश 11 जबरदस्त कार्यालय विपक्ष जबरदस्त पॉवर शेलार या दोन संघामध्ये. प्रतीक नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करत विजय भोईर. इथे मात्र फुलटा चेंडू आणि फुलटाचं फुल टोल असून चेंडूला फेकून दिले स्कोरच्या वरून सीमा पार षटकार.
पंजाबकडून फेअर डिलिव्हरी दिली गेलेली आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा. सलगचे 2 षटकाराने या षटकाराने आता मात्र थोडंसं सामना झुकताना आपण बघतो शेलार संघाच्या बाजूने. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. गोलंदाज प्रतीक नाईक वापसी करेल का, आपल्या संघाला वापसी करून देईल का? कारण 2 चेंडू आपण बघितलं तर खराब चेंडू त्याने हाताळले. हा तर अतिशय खराब चेंडू होता. इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी स्टंप कव्हर केलेले आहेत. एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. पोस्ट इथे 25 वर क्वार्टर सेंचुरी सिल्वर जुबली धावप्लेवर पाहायला मिळतात. शेलार संघ 41 या लक्ष्याचा पाठला करताना आपण सामना बघतो कारेली विपक्षी शेलार या 2 संघामध्ये. दुसरे षटक मार्गस्थ प्रतीक नाईक राट मोर्द स्टंप गोलंदाजी करताना. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो या थानम्या रिझनकडे. इथे देखील एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 26. 2 षटकांची देखील समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 26. येणाऱ्या 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 15 धावांची आवश्यकता आहे, जे बजरंग पाऊल शेलार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन निंबोली क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. सायंकाळी सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सायंकाळी सत्र आहे, आपण पाहतो या सायंकाळच्या सत्रामधील शेवटचा सामना पाहायला मिळतो. मेनेशिलन जबजंग कारेली विपक्ष जबजंग पाऊल शेलार या 2 संघामध्ये. आतापर्यंत आपण बघितलं तर 12 चेंडूमध्ये 26 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अक्षय पाटील येतोय. तर अक्षय पाटीलचा सामना करेल ललित गुंदोलकर. हे षटक खूपच निर्णायक असणार आहे, खास करून कारेली संघाच्या दृष्टीने. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये जास्ती धावा इथे पाहायला मिळते आणि तिथे कुठेतरी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतोय. मात्र हे षटक ज्याला क्रिकेटमध्ये पॅलेंटी मॅट षटक म्हटलं जाते, ते पॅलेंटी मॅट षटक हाताळण्याची जबाबदारी अक्षय पाटील याच्यावर सोपवली गेलेली आहे. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी एक हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र पंच सहमत नाहीत. चांगली सुरुवात अक्षय पाटीलला या चेंडूवर करताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 26 धाव. 26 लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना अक्षय पाटीलला गोलंदाज. कारेली संघ देखील फायटर संघ आहे. कारेली संघ देखील हा सामना सहजासहजी सोडणारा संघ नाही. इथे मिशाईन फटका, यशस्वी चेंडू खाल्याने विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल ललित गुंदलकर दुसरा शेलार या संघाचा. संघाच्या दृष्टीने आणि आतापर्यंत जो विश्वास संघनायकाने गोलंदाज अक्षय पाटीलवर दाखवलेला तो विश्वास अक्षय पाटील यांनी सार्थ ठरवलेला. कारण आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त आपण बघितलं तर कुठली धाव न खर्च करता एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतो जयेश म्हात्रे, जय जोशी. न्यू बॅटर जयेश जोशी पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज सचिन भोईर, त्यानंतर ललित गुंदोलकर, विजय भोईर आणि जयेश जोशी ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज अक्षय पाटील. इथे मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. या शॉर्ट एक्स्ट्रा रिझन मध्ये पप्या खारीक कडून मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 27 लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आव्हान 41 धावांचं आहे. आपण सामना पाहतोय मिनेसिलन जबजंग कारेली विपक्ष जबजंग पाऊल शेलार या 2 संघामध्ये. अतिशय महत्वाचा सामना, निर्णायक सामना. जो संघ हा सामना जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल, टॉप 4 मध्ये पोहोचणारा संघ ठरेल.
तर जो संघ हा सामना पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. इथे वाईट वारकर मात्र पंचांचा देखील इशारा वाईटचा येतो. आव्हान देतो वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 बरोबर ते धावसंख्या 28-28. 41 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत ते 28 धावा. अक्षय पाटील सामनागर फलंदाज जय जोशी, विजय भोईर. इथे फुलटा चेंडू आहे. फायदा उचल झाला नाही. शतकशक्ती तिथे सज्ज आहे. चांगले शतकक्षम पाहायला मिळते आपल्या संघासाठी. 3 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक जतीन पाटील. आउटफील्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आपल्यातून झेल देखील त्यांनी पकडला होता, रनिंग झेल. आणि इथे देखील आपल्या संघासाठी 3 महत्वाच्या धावा त्यांनी या वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 29-29. प्रत्येक चेंडू नंतर आता मध्ये समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी बॅटच्या टोला चेंडू लागतोय. धाव घेण्याचं मानस धाडस केलं गेलेलं नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 29 धावा. 7 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 7-12 शेतकऱ्यांच्या आवडीचा शब्द. मात्र अजून या सामन्याचा 7-12 क्लिअर नाही, स्पष्ट नाही. अजूनही आपण पाहतो बंद लिफाफ्याप्रमाणे या बंद 7-12 प्रमाणे हा सामना पुढे पुढे सरकत आहे. 7 चेंडूंनी 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12 शेतकऱ्यांच्या आवडीचा शब्द आहे. मात्र यावरून भांडणे देखील भरपूर होतात. 7-12 आपण बघतोय अतिशय महत्वाचा शब्द. आणि या इथे समीकरण देखील 7 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेलं आहे आणि या फटक्याने मात्र या सामन्यातील हवा काढून टाकलेली आहे. हा षटकार मस्ट निडेड सिक्सर. जय जोशीच्या या फटक्याने आता मात्र पाठीकामध्ये जोश निर्माण होतोय. कारण आपण पाहतो इथून फक्त आता 6 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने हा सामना पूर्णपणे झुकला गेलेला. आता मात्र जयवजन पॉवर शेलार संघाच्या बाजूने. कारण शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये इथून 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. इक्वेशन कागदावर सोपं आहे. ते पॉवर अर्थात जयवजन पॉवर शेलार संघासाठी मात्र हे कठीण जर बनवायचं असेल तर इथे मात्र मिनेशलन जयवजन कार्यालय संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. खास करून आपण पाहतो महेश पाटील याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. महेश पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर टिचून गोलंदाजी करावी लागेल. 6 धावांचं संरक्षण करावं लागेल. खरं तर कार्य संघासाठी खूप कठीण गोष्ट आहे. आता क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाग्य ते केले जात नाही, भविष्यवाणी केली जात नाही. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी कुठलेही समीकरण कठीण नसतं, सोपं नसतं. इथे बॅकफुला जाऊन फटका खेळलेला आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. बॅकवर्ड स्केलर डिझाईनमधून हा चौकार. आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या मिनेशलन जयवजन कार्यालय संघाच्या डोक्यावर पराभवाचे ढग. कारण इथून केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 5 चेंडूचा खेळ शेष आहे. आता एखादा चमत्काराचा मात्र कार्यालय संघाला हा सामना जिंकून देऊ शकतोय. मिशन इज इम्पॉसिबल कार्यालय संघासाठी. कारण आपण पाहतोय की चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे जयवजन पॉवर शेलारला या संघाला सामना जिंकण्यासाठी. इथे मिस टाइम फटका आहे. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पप्या खाली विकेटचं पतन. थोडीशी प्रतीक्षा अजून करावी लागेल जयवजन पॉवर शेलार संघाला.
उद्या मित्रांनो आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. उद्या पहिला सामना विरेन स्पोर्ट्स येवई पेक्षा जरोमरी काटे दोन्ही संघांनी 8:30 वाजता रिपोर्ट केला. 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना विरेन स्पोर्ट्स येवई विरुद्ध जरोमरी काटे. त्यानंतर दुसरा सामना कालिकामाता वडगर विरुद्ध यशवंत सुमित राहणार. तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल सरकार रेल्वे मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कचेली. आणि उद्या आयोजक संघ आहे वजश्री निंबोली संघाला देखील आपण वेताल कोपर संघाविरुद्ध इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्याच्या सामन्याच्या शेड्यूलना सुरुवात होईल काटे विपक्ष येवई या सामन्याने. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर आकाश वारघडे. उद्या निखिल भालेकरला इन ॲक्शन मध्ये पाहायला विसरू नका. भालेकर म्हणजे षटकार चौकार. हो हा कॅच नाही तर मॅच सोडला. आणि आज की शाम जबरदस्त पॉवर स्पोर्ट्स शेलार के नाम. तत्पूर्वी आपण सर्वप्रथम सत्कार्याकडे बोलणार आहोत. दीपेश गुळवी पोलार्डला देखील उद्या इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. माजी सरपंच सुनील गुळवी साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. तर सन्मानाकडे आपण बोलत आहोत. माजी सरपंच सुनील गुळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत.